पाहत आहोत जनकार्य न्यूज, जनतेच्या न्याय हक्कासाठी लढणारं एकमेव न्यूज चॅनल जनकार्य न्यूज। श्री दूधगंगा बहुउद्देशीय प्राथमिक ग्रामीण कृषी सहकारी संघ सदलगा या संस्थेची 16वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेडीमेडीच्या वातावरणात संपन्न। चिकोडी तालुक्यातील सदलगा या शहरी असणाऱ्या आणि अल्पावधीतच प्रगतीपथावर आलेल्या श्री दूधगंगा बहुउद्देशीय प्राथमिक ग्रामीण कृषी सहकारी संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा सदलगा हायस्कूल सदलगा येथील सभागृहात संस्थेचे संस्थापक प्रकाश पाटील व संस्थेचे अध्यक्ष केतन पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली। प्रारंभी अहवाल सालातील दिवंगतांना संस्थेच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आणि संस्थेचे संचालक महेश बागणे यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत करून सभेला सुरुवात झाली। संस्थेचे सचिव सुभाष हुद्दार यांनी अहवाल वाचन करून आर्थिक वर्षामध्ये संस्थेला निव्वळ नफा 17,70,617 रुपये इतका झाला असून यावर्षी सभासदांना 9% लाभांश वाटप करत असल्याचे त्यांनी सांगितले। त्याचबरोबर संस्थेतून शेतीविषयक असणाऱ्या सर्व सोयी, खते, कीटकनाशके, स्टाम्प, शेतीचे उतारे, त्याचबरोबर शासनमान्य धान्य पुरवठा इत्यादी सुविधेबद्दल त्यांनी माहिती सांगितली। संस्थेचे संस्थापक प्रकाश पाटील यांनी आपल्या मनोगतात सांगितले की बळीराजाला आर्थिक पाठबळ देऊन त्याचे सबलीकरण करून समाजात शेतकरी राजाला आदर्श स्थान निर्माण करण्यासाठी आपली संस्था सदोदित कार्यरत असल्याचं त्यांनी सांगितलं आणि त्याच पद्धतीने आपली वाटचाल असल्याचं त्यांनी सांगितलं। संस्थेचे अध्यक्ष केतन पाटील म्हणाले, आपली संस्था अल्पावधीमध्ये घवघवीत यश संपादित करून सभासदांसाठी विविध उपक्रमाद्वारे कार्य करीत असल्याचे त्यांनी सांगितले। या वार्षिक सर्वसाधारण सभेप्रसंगी निवृत्त मुख्याध्यापक, विशेष प्रावीण्यप्राप्त विद्यार्थी यांचा संस्थेच्या वतीने शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। यावेळी संस्थेचे संस्थापक प्रकाश पाटील, विद्यमान सदस्य केतन पाटील, उपाध्यक्ष रवींद्र प्रधान, संचालक सौ दीपा पाटील, बाहुबली पाटील, भरत बोरगावे, अजित हुद्दार, महेश बागणे, सौ प्रिया प्रधान, अशोक खोत, ख्वाजा फरास, अजित डोनवाडे, संस्थेचे सचिव सुभाष हुद्दार उपस्थित होते। वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी 250 ते 300 सभासद, संस्थेचे कर्मचारी, हितचिंतक, ठेवीदार उपस्थित होते। सर्व उपस्थितांना शेवटी अल्पोपहार देण्यात आला। रवींद्र प्रधान यांनी सर्व उपस्थितांचे शेवटी आभार मानले व कार्यक्रमाची सांगता झाली। जनकार्य न्यूजसाठी सदलगा प्रतिनिधी अण्णासाहेब कदम। ಈ ವರ್ಷದಲ್ಲಿ ಸಂಘದ ವಹಿವಾಟು, ಸಾಲ ವಿತರಣೆ, ವಸೂಲಾತಿ ಹಾಗೂ ಠೇವಣಿ ಸಂಗ್ರಹದಲ್ಲಿ ಏರುಗತಿಯಲ್ಲಿ ಮುನ್ನಡೆದಿದ್ದು ಈ ಕೆಳಗಿನ ಸಂಕ್ಷಿಪ್ತ ವರದಿಯ ಮೇಲೆ ಖಚಿತವಾಗುತ್ತದೆ। ಸದಸ್ಯರು 31ನೇ ವರ್ಷದ ಕೊನೆಗೆ 7,700 ಸದಸ್ಯರಿದ್ದು ಸದರಿ ವರ್ಷದಲ್ಲಿ 20 ಸದಸ್ಯರು ಹೊಸದಾಗಿ ಸೇರ್ಪಡೆಯಾಗಿ 16 ಜನ ಸದಸ್ಯರು ಕಡಿಮೆಯಾಗಿದ್ದಾರೆ। ಇನ್ನೂ ಹೆಚ್ಚಿನ ಜನರನ್ನು ಸದಸ್ಯರನ್ನಾಗಿ ಮಾಡಿಕೊಂಡು ಆರ್ಥಿಕ ಸಾಲ ಸೌಲಭ್ಯ ಒದಗಿಸುವ ಯೋಜನೆಯನ್ನು ಹಮ್ಮಿಕೊಂಡಿರುವುದು। ವರದಿ ವರ್ಷಾಂತ್ಯಕ್ಕೆ ಸಂಘದಲ್ಲಿ ಪಾವತಿಯಾದ ಒಟ್ಟು ಷೇರು ರೂಪಾಯಿ 54 ಲಕ್ಷ। ನಮಗೆ ಈ ಸಲ ಥಕಬಾಕಿ ಉಳಿದಿದ್ದೆ 45 ಲಕ್ಷ ರೂಪಾಯಿ। ಅದು ಯಾಕೆ ಉಳಿತಂದ್ರೆ ವರ್ಷ ನಮ್ಮ ಮಾರ್ಚ್ ಕ್ಲೋಸ್ ಬಿಟ್ಟ ಮುಂದೆ ತೊಗೊಂಬಂದ ಸ್ವಲ್ಪ ನಂತರ ಮಾಡಿಸಿ ಕ್ಲೋಸ್ ಮಾಡ್ತಿದ್ವಿ। ಈಗೇನ್ ಮಾಡಿದಾರ ಅವರ ನಾಳೆ 1 ತಾರೀಕು ಯಾವ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಒಳಗೆ ನಮ್ಮ ಆನ್ಲೈನ್ ಆಗ್ಬೇಕು, ಯಾವ ಆನ್ಲೈನ್ ಆಗ್ಬೇಕು। ನಾಳೆ ಮಾರ್ಚ್ ಈಗ 1 ದಿಂದ ಆನ್ಲೈನ್ ನಾವು ಕಂಪಲ್ಸರಿ DCC ಬ್ಯಾಂಕ್ ಆನ್ಲೈನ್ ಮಾಡಿ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ। ಇನ್ನು ಹೆಂಗ ಥಕಬಾಕಿ ಉಳಿತಾವ ಹಂಗ ಅವು ಇದಾಕು NP ತಗೋ ಬಂದೈತಿ ಫಸ್ಟ್। ಸೆಕೆಂಡ್ ಮತ್ತೊಂದು ಹೇಳ್ತೇನೆ ನಿಮ್ಗ, ಈ ಸಲ ಮಾರ್ಚ್ಗೆ ನಮ್ಗ लागोडी भाಳ ಅಂದ್ರೆ ಉದ್ರಿನೂ ಭಾಳ ಉಳಿದೈತಿ। ಇನ್ನು ರೈತರ ಸಹಕಾರ ಮಾಡಿದ್ರೆ ನಮಗೂ ಮುಂದೆ ಹೋಗಕ್ಕೆ साध्य आगोदिಲ್ಲ। जनकार्य न्यूजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा।